आज आपण स्वाध्याय 5.4 मधला स्वाध्याय पाहणार आहोत. तर यामध्ये दिलेल्या पदाशी जुळणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. ते आपल्याला अक्षर मालिका दिलेली आहे. अक्षर मालिका पाहायची आणि त्याचा संबंध कुठं कुणाचा कशासोबत लागतो ते पाहून आपल्याला उदाहरण सगळे सोडवायचे आहेत. तर प्रश्न पहिला पाहूया आपण स्वाध्याय मधला की AC, BF आणि CI. तर या पदाशी आपल्याला खालील कोणतं पद हे जुळणार आहे ते आपण पाहूया. चला, याचा ए म्हणजे 1 नंबरला आहे आणि हे 3, 2, 6, 9. तर या ठिकाणी आपण नंबर टाकून घेतला. AC 13, BF 26 आणि CI 39. तर या सगळ्या 13च्या पट्टीमध्ये आहेत. 13 1 13, 13 2 26, 13 3 49, 13 4 आता 52 येणार या ठिकाणी. तर 5 नंबरला कोण आहे? E आहे या ठिकाणी. आणि 2 नंबरला कोण आहे? D. तर EB हा पर्याय आपल्या पर्यायामध्ये आहे का पाहूया. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी जुळणारं पद आहे. प्रश्न दुसरा काय म्हणते पहा. SQRPQO. तर आता या ठिकाणी पदाशी जुळणारं पद पाहू आपण. तर या ठिकाणी आपण S आणि Q चा नंबर पाहू. S कोण्या नंबरला आहे? 19 आणि 17. त्याच्यानंतर 18 बघा बरं. आता या ठिकाणी काय आलेलं आहे आपण बघा. 17 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 16 आणि 18 मध्ये 2चा फरक आहे. 15 आणि 17 मध्ये 2चा फरक. पण या ठिकाणी कसं झालेलं आहे बघा. 15 या ठिकाणी 16 आणि आता 17 म्हणजे या ठिकाणी 14 येतील. आणि 17 18 19 म्हणजे या ठिकाणी 16 येतील. 16 17 18 19 म्हणजे 16 नंबरवर कोण आहे? P. आणि 14 नंबरवर N आहे. म्हणजे PN हे पर्यायामध्ये आपल्या आहे का पाहू. पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी जुळणारं पद आहे. तर प्रश्न तिसरा बघा. AA, BD आणि CI. तर आपण या ठिकाणी जुळणारं पद. तर या ठिकाणी पाहू आपण 1 1 त्याच्यानंतर 2 आणि 4 त्याच्यानंतर 3 9. तर या ठिकाणी बघा 1 चा वर्ग 1 म्हणजे ह्या 1 चा वर्ग काय आहे? 1 आहे. या 2 चा वर्ग काय आहे? 4. आणि 3 चा वर्ग काय आहे? 9. म्हणजे 1 2 3 ह्या क्रमिक संख्या आहेत म्हणजे 4 येणार. आता या ठिकाणी 4 चा वर्ग काय आहे? 16. तर 4 नंबरवर कोण येतं? D येते 4 नंबरवर. आणि 16 नंबरवर P. D आणि P हे आपल्या पर्यायामध्ये कुठे आहे पाहूया. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी जुळणारं प्रश्न चौथा बघा. BCE, CEH, EHM. या ठिकाणी B चा नंबर काय? 2 3 5. त्याच्यानंतर 8 आता या ठिकाणी बघा बरं काय आलंय की 2 आणि 3 ची जर बेरीज केली आपण तर 5 येते. बरोबर 5 यायला लागली. 5 आणि 3 ची बेरीज बरोबर 8 येते. आणि 5 आणि 8 ची बेरीज 13 यायला लागली. तर या ठिकाणी संख्या कशा आलेल्या आहेत बघा. नाही, या ठिकाणी जे 35 आलेले आहेत शेवटचे हे 35 तर इथं पुढे गेलेत. यानंतर या ठिकाणचे जे 58 आलेले आहेत हे तर इथं पुढे आलेले आहेत. तर मग या ठिकाणी आपल्याला हे जे 2 अंक आहेत हे 8 आणि 13 तर या ठिकाणी येतील. 8 13. आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे? या दोघांची बेरीज केली आहे. मग आपण 8 आणि 13 ची बेरीज केली तर 21 यायला गेली आहे. म्हणजेच 8 13 21. 8 नंबरवर कोण आहे? H आहे. आणि 13 नंबरवर M आहे का? आणि 21 नंबरवर U. म्हणजेच HMU हे आपल्याला या पदाशी जुळणारं गटाशी जुळणारं पद आहे. HMU या ठिकाणी HMU हे चौथा पर्याय आपला या गटाशी जुळणारा आहे. पाचवा प्रश्न काय म्हणते. BCD, GHILMN. तर हे पाहू आपण आता. इकडे लक्ष द्या आता. B किती? 2 3 4 7 8 9 या ठिकाणी प्रत्येक संख्या ही 2 3 4 क्रमिक आहे. 7 8 9 ही पण क्रमिक आहे. त्यानंतर 12 13 14 ही क्रमिक आहे. तर या ठिकाणी काय झालेलं आहे बघा. 5 आणि 6 मधले सुटलेले आहेत. आणि या ठिकाणी 10 आणि 11 सुटलेले आहेत. मग आता मला सांगा तुम्ही 14च्या नंतर आपण 15ला आणि 16ला सोडून देऊया. आणि या ठिकाणी 17 घेऊया आपण. 17 18 आणि 19. 17 नंबरवर कोण आहे? Q आहे. 18 नंबरवर R आणि 19 नंबरवर कळालं का या ठिकाणी कसं केलेलं आहे ते मग क्रमिक.
पर्याय क्रमांक 3 QRS या ठिकाणचं हे उत्तर आहे आपलं. 6वा प्रश्न काय म्हणते TRPNLJ. तर या गटाशी जोडणारं पद नंबर सांगा. 20, 18, 20, 18, 16, 16 आणि 14, 12, 12 आणि 10. हे पहा इकडे कसं लॉजिक लागलेलं आहे बघा. आपण जर 20 मधून जर आपण 2 काढले 18 उरले, तर या 16 मधून जर 2 काढले 14 उरतात, 12 मधून 2 काढले 10 उरतात. तर या ठिकाणी आपण पुढचं पण आपण त्या ठिकाणी पाहूया. आता पुढची संख्या कशी येणार आहे बघा. आता आपण जर 20 मधून जर ह्या परत 4 काढले, तर 20 मधून 4 काढल्यानंतर किती आलेले आहेत या ठिकाणी आपल्याला 16 आले. आता आपण 16 मधून 4 काढले, तर या ठिकाणी 16 मधून 4 काढल्यानंतर 12 येतात बघा. हे म्हणजे पहिली संख्या. आता या 12 मधून जर आपण 4 काढले तर किती येणार या ठिकाणी 8 येणार. त्याच्यानंतर इकडून परत आपण 10 मध्ये 4 मिसळले 14, 14 मध्ये 4 मिसळले 18. इकडून मिसळत गेलेले आहेत आपण, मिळवत गेलो होतो आपण 4 4 आणि इकडून 4 4 काढत गेलेलो आहोत. 20 मधून 4 काढल्यानंतर 16 आले, 16 मधून 4 काढले तर 12 आले होते. आता या ठिकाणी 10 मध्ये 4 मिळवले 14 आले, 14 मध्ये 4 मिळवले 18 आले. म्हणजे आपण 6 मध्ये जर आता आपण 4 मिळवले तर हे 10 आले होते. बरोबर आहे. 8 आणि 6 नंबरवर कोण आहे मग? H आणि F. तर या ठिकाणी HF हे या ठिकाणी जुळणारं पद आहे. H आणि F या ठिकाणचं योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न काय म्हणते EJO. तर पाहूया आपण. ईचा नंबर काय? 5. आता आपला सरळ दिसा आहेत ह्या 5च्या पट्टीमधले आहेत. 5 2 10, 5 3 15, 5 4 20. 20 नंबरला कोण आहे? T आहे. तर पर्यायामध्ये आपण T पाहूया. पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणचं उत्तर आहे. CAMKWU या ठिकाणी बघूया गटाशी जोडणारं पद कोणतं आहे. तर Cचा नंबर 3, 1, 11. तर या ठिकाणी बघा 3 मधून जर आपण 2 वजा केले तर 1 येतात. 13 मधून 2 वजा केले 11 येतात. 23 मधून 2 वजा केले 21 येतात. तर यानंतर आपण पुढची संख्या बघू. या ठिकाणी कसं आहे बघा, O आणि P आहे. तर आपल्या अक्षर मालिकेमध्ये O आणि O ची किंमत काय आहे? 15 आहे आणि या ठिकाणी 16 आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं जे लॉजिक आहे 2चा फरक 15 मधून जे 2 काढल्यानंतर असं इकडं 13 यायला पाहिजे होतं, पण इथं नाही, म्हणून हे पर्याय येणार नाही. R ची किंमत काय आहे? 18 आणि S ची 19. 18 तून 2 काढल्यावर या ठिकाणी 16 राहायला पाहिजे, तर इथेही नाहीत. त्यानंतर Q मध्ये Qचा नंबर काय आहे? 17 आहे आणि R चा 18. तर 17 मधून 2 काढले तर या ठिकाणी 16 राहायला पाहिजे, 15 राहायला पाहिजे, पण इथेही नाहीत. S ची किंमत काय आहे? 19 आणि Q ची 17. तर या ठिकाणी 19 मधून जर आपण 2 काढले तर 17 उरतात. म्हणजे आपण जे या ठिकाणी जे लॉजिक लागलेलं आहे CAMK आणि WU मध्ये तेच या ठिकाणी लागलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 S आणि Q या ठिकाणी जोडणारं पद आहे. BDGNLX. तर या गटाशी जोडणारं पद. तर या ठिकाणी बघा 2 ची दुप्पट 4, 7 ची दुप्पट 14, 12 ची दुप्पट 24. तर या ठिकाणी सुद्धा तशीच दुप्पट येणार. पहिल्या संख्येची दुसरी दुप्पट येणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू. तर याचा नंबर काय आहे? 1 आणि ह्याचा नंबर 5. म्हणजे 1 ची दुप्पट 5 हे नाहीये. Cचा नंबर काय आहे? 3. आयचा नंबर 9 म्हणजे 3 ची दुप्पट नाही या ठिकाणी. Fचा नंबर 6 आणि Lचा नंबर 12 म्हणजे 6 दुनी 12. म्हणजे या ठिकाणी हे या ठिकाणी जसं लागलेलं आहे BD तसा संबंध तसा या ठिकाणी ह्याचा संबंध लागत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 BCAD GHFI LMKN. तर या ठिकाणी बघूया आपण काय होते ते. 2 3 1 4 12 13 11 14. ठिकाणी क्रमिक संख्या बघा 1 च्या नंतर 2 आली आणि 3 च्या नंतर 4 आली. 6 च्या नंतर 7 आले आणि 8 च्या नंतर 9 गेलेले आहेत. या ठिकाणी 11 च्या नंतर 12 आलेत आणि 13 च्या नंतर 14 गेलेले आहेत. 17 च्या नंतर 18 आणि 16 च्या नंतर 19. तर या ठिकाणी बघा 16 च्या नंतर 17 आणि 18 च्या नंतर 19. तर या पहिल्याच पर्यायामध्ये या ठिकाणचं जसं लागलेलं आहे संबंध तसा पहिल्या पर्यायामध्ये लागलेला आहे. म्हणून पहिला पर्याय ह्या ठिकाणचं योग्य उत्तर आहे.